शकतो। आपल्या या उत्सवातील आज चौथा दिवस। उत्सव म्हटलं की आनंद, उत्सव म्हटलं की मौज मजा, उत्सव म्हटलं की प्रसन्नता, उत्सव म्हटलं की दिव्यता। जिथे प्रसन्नता आहे, जिथे दिव्यता आहे, जिथे एनर्जी आहे, जिथे शक्ती आहे, तिथे उत्सव त्या ठिकाणी आहे। आणि उत्सव ही गावाची शोभा आहे। नवे नवे जिथे जिथे मंदिर आहे ना, तिथे तिथे उत्सव झाला पाहिजे। का झाला पाहिजे त्याचं कारण आहे, आज संपूर्ण भारताचं जर निरीक्षण केलं ना, तर संपूर्ण भारतामध्ये मंदिरांची कमी नाही। मंदिरं भरपूर आहे भारतामध्ये, मंदिरांची कमी नाही, भरपूर मंदिरं भारतामध्ये आहे। आणि का नसतात? कारण ही जी भारतभूमी आहे ना, ही भारतभूमी सामान्य नाही, ही भारतभूमी सामान्य नाही। माझे गुरुवर्य जगन्नाथ महाराज पाटील फार गोड सांगतात। ते म्हणतात या संपूर्ण जगाचं जर निरीक्षण केलं ना, तर या संपूर्ण जगामध्ये अमेरिका ही जगाची तिजोरी आहे। अमेरिका काय आहे? अमेरिका थोडंसं बोलत चला। अमेरिका ही जगाची तिजोरी आहे। दक्षिण आफ्रिका हे जगाचं प्राणी संग्रहालय आहे। चीन ही जगाची प्रयोगशाळा आहे। जपान हे जगाचं युद्धघर आहे। थायलंड ही या जगाचं सौंदर्य आहे। आणि माझा भारत देश ही या संपूर्ण जगाचं देवघर आहे। देवघर। आपण देवघरात बसलोय, देवाच्या घरात आपण बसलेलो आहोत। म्हणून इथं एक नाही दोन नाही, भगवंताचे अनंत अवतार या ठिकाणी झाले। म्हणून संतांनी वर्णन केलंय की ज्या भूमीमध्ये भगवंताचे अवतार झाले ना, ती भूमी म्हणजेच तो देश पवित्र आहे। जेते हरीचे दास जन्म घेती, पवित्र ते कोण पावन तो देश म्हणजे कोणता देश? अमेरिका, आफ्रिका, चीन का पाकिस्तान? नाही तो अजिबात नको। भारत देश, हा भारत देश पवित्र आहे। ही भूमी पवित्र आहे। भारत ज्या भूमीमध्ये आपण बसलो आहोत, ज्या भूमीवर आपण, ज्या मातीवर आपण बसलेलो आहोत, ती माती खूप पवित्र आहे महाराज, पावन आहे। म्हणून शास्त्र सांगतं सकाळी उठल्या उठल्या काय केलं पाहिजे? सकाळी उठल्या उठल्या काय केलं पाहिजे? मी का कीर्तनात म्हणाल सकाळी उठल्या उठल्या काय केलं पाहिजे? समोर बसलेला तरुण मला म्हणतो व्हॉट्सअपचे मेसेज चेक केले पाहिजे। आणि आजकाल लोक तेच करतात, बरोबर? सकाळी उठले की पहिले मेसेज चेक करतात, कुणी काय पाठवले, बरोबर की नाही? पण एक गोष्ट नक्की सांगेल, सकाळी उठल्या उठल्या कमीत कमी, ऐकताय ना, सकाळी उठल्या कमीत कमी 1 तास तरी मोबाईलला हात लावायचा। या मागच्या ना बघा किती टेन्शन आले। 1 तास तरी हात लावायचा नाही। बघा तुमचा संपूर्ण दिवस कसा फ्रेश जाईल, प्रसन्न जाईल। शास्त्र सांगतं सकाळी उठल्या उठल्या जमिनीला स्पर्श, या भूमातेला स्पर्श केला पाहिजे। समुद्र वसनी देवी पर्वतस्तन वंदने विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमास्व मे। असं गाताना थोडा इको देत जा दादा। विठला विठला नाम के शायर है, वे कहते हैं, हिंदी समझते ना आपको? हिंदी समझती है क्या नहीं मौसी? हाँ, मेरे को भी ज़्यादा नहीं आती, जुरुक ही आती है। मनोज शुक्ला नाम के शायर है, वे कहते हैं ये मिट्टी बड़ी पुनीत है, ये मिट्टी बड़ी पावन है। ये मिट्टी म्हणजे ही माती, ये मिट्टी बड़ी पुनीत है, ये मिट्टी बड़ी पावन है, क्योंकि ये मिट्टी राम ने चाटी है और कृष्ण ने खाई है।
ही माती रामाने चाटली है, कृष्णाने खाल्ली है। मैं उस भारत का वासी हूँ जहाँ वसुधैव कुटुंब के सिद्धांत पर हर एक आदमी जीता है। मैं उस भारत से आता हूँ। मेरा भारत वंदे मातरम, कभी सत्यम शिवम सुंदरम, तो कभी पंजाब व सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा है। मेरा भारत कर्मण्यवादी का रस्ते गाता है। मेरा भारत कर्मण्यवादी का रस्ते गाता है और महापुरुष होकर के भी माँ के हाथ का मार खाता है और घर घर में जाकर माखन चुराता है। मैं उस भारत से आता हूँ। मैं उस भारत से आता हूँ। मैं राम के भारत से आता हूँ जहाँ पिता के एक वचन के लिए पुत्र राज सिंहासन छोड़ करके वनवास चला जाता है। मैं राम के भारत से आता हूँ। मैं राम के भारत से आता हूँ। मेरा भारत प्रेम का प्रतीक है, अहिंसा का जन्मस्थान है। मेरा भारत प्रेम का प्रतीक है, अहिंसा का जन्मस्थान है। लेकिन नारी का अपमान हो जाए तो भारत का बच्चा बच्चा हनुमान है, बच्चा बच्चा हनुमान है। बना या भारताचा इतिहास बघा, पढ़ो हमारा इतिहास, पढ़ो हमारा इतिहास। एक दुशासन ने हमारी माँ का आंचल खींच लिया तो हमने पूरे कौरव कुल को जला दिया। एक रावण ने हमारी माँ का हरण कर लिया तो हमने पूरे राक्षस कुल की लंका जला दी। आणि लंकेला ज्यावेळेस आग लागली ना, लंकेला ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस देहूमध्ये तुकोळ परायला आनंद झाला। नाही लंकेला आग लागली आणि देहूमध्ये फटाके फुटले। तुकोबारांनी वर्णन केले, जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुका,